परमहंस सद्गुरू स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन 21 ऑगस्ट। निर्मळ शुद्ध मनात गुरुकृपेचे अवतरण। सद्गुरू हे परम कृपाळू असतात। सान्निध्यात येणाऱ्या प्रत्येकावर त्यांची कृपा होत असते। त्यांचे सर्वांवर प्रेम असते। सद्गुरूंची वाणी, कृती, आचरण हे सर्व अत्यंत निर्मळ, स्वच्छ, प्रेममय असते। सद्गुरूंच्या सहवासात येणाऱ्या साधकाला कधी कधी असे वाटते की आपल्यामध्ये अनेक अवगुण असूनही सद्गुरू आपल्यावर फक्त प्रेमच करतात। आपण त्या प्रेमाला कधी पात्र होऊ? साधकाने असा केवळ विचार करीत बसण्याऐवजी आपल्यातील अवगुण दूर करण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे। सद्गुरू सहवास अधिकाधिक प्राप्त करून घेऊन त्यांचा मनोभाव जपण्याचा आणि त्यानुसार वर्तनाचा प्रयत्न केला पाहिजे। सद्गुरूंची सारी धडपड साधकाची उन्नती व्हावी यासाठी असते। फक्त साधकाला मात्र स्वतःमध्ये बदल घडवण्याची इच्छा असायला हवी। जो साधक सत्वगुणी आहे त्याला स्वतःची आणखी खूप प्रगती व्हायला हवी असे वाटते। त्यामुळे तो अंतर्मुख होऊन शोध घेण्याचा प्रयत्न करतो आणि स्वतःमधील दुर्गुणांची जाणीव होऊन दुःखी होतो। त्याला स्वतःच्या अवगुणांची बोच लागून राहते। सद्गुरूंचे आवडते होण्यासाठी आपण आपले अवगुण टाकले पाहिजेत असे त्याला तीव्रतेने वाटू लागते। सद्गुरूंचे विचार नीटपणे समजून घ्यावेत, त्यांचे आपल्याला सम्यक आकलन व्हावे यासाठी तो प्रयत्नशील राहू लागतो। परमार्थाचे नीट आकलन होण्यासाठी साधनेबरोबरच साधकाला सद्गुरूंच्या कृपेची नितांत आवश्यकता असते। साऱ्या संतांनी या गुरुकृपेची महती गायली आहे। ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात, मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणोनी विशेषे अत्यादरू विवेकावरी। साधकाच्या दृष्टीने सद्गुरूंचे प्रेम व कृपा या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात। किंबहुना या दोन्ही शब्दांचा अर्थ एकच आहे। सद्गुरूंचे प्रेम सर्वांवर सारखेच असते, तसेच गुरुकृपा ही देखील पावसाच्या वर्षावासारखी असते। पण पावसाच्या वर्षावाने खडकाळ जमिनीवर अंकुर फुटत नाही। म्हणून साधकाने विवेक, वैराग्याने आपल्या अंतःकरणाच्या भूमीची मशागत करून ठेवली पाहिजे। म्हणजे मग सद्गुरूंच्या कृपेचे, उपदेशाचे ग्रहण अंतःकरणात खोलवर होऊ शकेल। साधकाचे मन निर्मळ असेल, संवेदनशील असेल तर त्याला सद्गुरु कृपेचा तत्काळ अनुभव येऊ शकतो। स्वामी माधवनाथ म्हणत असत की ज्याला परमार्थ करायचा आहे त्याचे मन अत्यंत शुद्ध, संवेदनशील असायला हवे। साधना अतिशय नियमितपणे करून साधनेला साजेसे आचरण साधकाने केले पाहिजे। मी साधना करीत आहे तर मी कसाही वागेन असे चालणार नाही। साधना अजिबात करीत नाही पण माझी कर्मे उत्तम आहेत असेही चालणार नाही। साधना आणि उत्तम कर्मे हे दोन्ही बरोबर होत असेल तरच आपली पावले भगवंताच्या दिशेने पडली असे म्हणता येईल। म्हणून सद्गुरूंची कृपा होण्यासाठी आपल्या मनाची भूमी स्वधर्मकर्म आणि साधना याद्वारा उत्तम मशागत करून तयार ठेवावी। सद्गुरू कृपा करण्यासाठी अत्यंत अधीर झालेले असतात, पण ती कृपा स्वीकारायला साधकाने मात्र सदैव तत्पर असावे। सद्गुरूंच्या सहवासात असताना तर अत्यंत तरल, उत्कट भावाने त्यांचे सान्निध्य अनुभवावे, कारण कोणत्याही क्षणी त्यांची दिव्य कृपा आपले संपूर्ण जीवन उजळून टाकू शकते। परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथ महाराज की जय।
सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।